नमस्कार मंडळी, इथे कोथिंबीरची मोठी जुडी अशी घेतलेली आहे. साफ करून 3 ते 4 पाण्यामध्ये धुवायचे आहे. आता ही चाळणीमध्ये 10 मिनटं अशीच ठेवून सुकून घेऊया. आणि आता बारीक कट करून घ्यायचे आहे. ज्या दिवशी शाकाहारी जेवण असेल त्या दिवशी कोथिंबीर वडी नक्की करा. 4 घास तुम्ही जास्त खाल. कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे. एका बाउलमध्ये घेऊया. 1 कप बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, धने जिरे पावडर, होममेड मसाला, लाल मिरची पावडर अर्धा चमचा घ्यायचा आहे. 2 चमचे सफेद तीळ घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊया. अजून अर्धा कप इथे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर चिमूटभर आपण मीठ घेऊया. जरासं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे. आता कुकर लावणार आहे मी. तेव्हा ताटाला इथे तेलाने ग्रीस करून घेऊया. आणि कुकरमध्ये भात आणि कालचा भात पण लावणार आहे. त्यावरती हे ताट ठेवणार आहे. 1 ते 2-3 शिट्ट्या कितीही करू शकता. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वापरून घेऊ शकता. इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे थंड झाल्यावर बाहेर काढून घेतलेलं आहे आणि फॅनखाली एकदम सुकून घेतलेलं आहे. आता हव्या आकाराच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत वड्या. याची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, तुम्ही चेक करू शकता. आता गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये सफेद तीळ घालायला विसरू नका. सफेद तीळ आरोग्याला एकदम पौष्टिक आहेत. चला तर आपण हे तळून घेऊया. आलटून पलटून तळायचे आहेत म्हणजे कुरकुरीत छान होतात. आणि लो टू मीडियम फ्लेम गॅसची ठेवायची आहे म्हणजे कुरकुरीत होणार. 2 ते 3 मिनटं तेलामध्ये सोडल्यानंतर असेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे तुटणार नाहीत. आता हे तळलेले आपण काढून घेऊया. बाकी सर्व या प्रकारे मी तळून घेणार. अतिशय चविष्ट कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही या प्रकारे नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.